सकाळ मित्रांनो, आजचा दिवस 6वा. सिन्नर चढून साईबाबाच्या मंदिरात थांबलेलो. आता इकडून निघतोय पुढे हॉटेल अमरापालीच्या इकडे आमचा दुपारचा हॉल्ट आहे. सगळे उठले. चहा आणि बटर. पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. पालखीच घेतली त्यांनी. चहा प्यायला बसलोय आता जस्ट. आता इथून परत पालखी घेऊन निघायचाच आहे पुढे, कारण की ऑलरेडी लेट झालाय आणि साबण फॅक्टरी आहे तिकडे आंघोळ करायची. तर आता इकडून चहा पिऊन लगेच 15 मिनिटात आपण निघालोय. ह्याच्या ब्लॉग मध्ये मला बघायला आवडेल काय काय दाखवलंय त्यांनी ते. नक्की भेटू. निशान निघाली आहे. बादशाह पीर गँग. ओ बादशाह पीर गँग. हा ना चौकात आलोय आणि इकडून लेफ्टला आहे डेपो, सिन्नर डेपो. आणि आपण आता आपल्याला सरळ जायचंय मार्केटमधून. जी पालखी जाते अशी आपण मार्केटमधून जातो. पवनपुत्र हनुमान की जय. हा तो चौक आहे. पालखी तिकडे गेली, आपण इथून जा सर जायचं होतं म्हणून डेपोत आलेलो. सगळ्यांनाच झालेली. आता परत मार्केटची वाट धरून, कारण की बाथरूमला आलो त्याच्यात वेळ गेला. आता पालखी पुढे गेली असणार आहे. हा टायमाला ना खूप लवकर आलोय. म्हणजे आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा मंदिरं ना मंदिरं बोलतो दुकानं आहेत ना ती उघडलेली असायची सगळी दुकानं. पण या गल्लीचं ना मला एक खूप भारी गोष्ट काय वाटते ना, तर याच्यामध्ये ना दरवाजे आहेत जसे एकदम जुन्या टाईपचे खूप सारे दरवाजे बघायला एकदम भारी आहे ते. कालीदेवी मंदिर, गणेश पेठ सिन्नर आहे. कालीदेवीचं मंदिर आहे. इकडे अजून एक मंदिर आहे. गणपती मंदिर सिन्नर. गणपती बाप्पा मोरया.
छत्रपती शिवाजी महाराज चौक. जानेवारी म्हटलं की संक्रांत आली आणि संक्रांतीची तयारी जोरदार. फिरक्या बघू शकता तुम्ही. हा एक प्रवेशद्वार आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. इथून आता आपण आपल्याला सरळ जायचंय. इकडूनच आपल्याला खूप सारे नाशिक मधल्या पालख्या भेटतात. ही सगळी गँग पुढेच आहे. आपल्याला नाश्ता पण आता इथेच भेटेल. हा लग्नाचा हॉल आहे आणि इकडे ना आम्ही हर वर्षी थांबतो नाश्त्यासाठी. गेल्या वर्षी इथे काय होतं? पोहे होते. पोहे. या वर्षी आहे वडापाव. उकाळा पण आलाय. वडापाव, चटणी आणि चुरापाव पण दिला. आता सगळे खायला बसले. अक्षय भाऊ आहे, विशाल भाऊ आहे. साईराम नाश्ता. साईराम साईराम ओम साईराम. आता नाश्ता करून निघालेत सगळे. इथून आता हॉल्ट डायरेक्ट साबण कंपनी. तिकडे आंघोळ फ्रेश वगैरे होणार आणि मग तिकडून मोठे बाबाचा मठ. सुमारे 9 किलोमीटर आहे इथून अजून. कल बोलेगा. इकडे आहे ना, हा जो स्पॉट आहे ना, हा गेट आहे. इकडे साबण कंपनी आहे. म्हणजे आम्ही खूप वर्षापासून आहे ना इकडेच थांबतो. पालखी थांबते, मग आम्ही आंघोळी वगैरे इकडेच करतो. आंघोळ आणि फ्रेश होतो आणि मग इकडून पुढे आमच्या जेवणाच्या स्पॉटला जातो. कारण की तिकडे पाणी नाही आहे. म्हणजे मंदिर आहे, सो तेवढं काय पाण्याची अवेलेबिलिटी नाही आहे. सो आम्ही इकडे आता हे बघ आमचा रथ थांबला आहे. सो आपला रथ थांबला आहे. तर आपण तुम्हाला मी दाखवतो. इकडे साबण कंपनी आहे, सोप फॅक्टरी. आपल्या सगळ्या गाड्या इकडेच लागल्यात. हा हायवे म्हणजे याचं काम आहे ना, आम्ही पाहिलंय कसं झालं. म्हणजे हा बनत होता तेव्हा. म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण वगैरे ना ते आम्ही बघितलंय. आणि हा सर्व्हिस रोड आहे ना एकदम बेस्ट आहे जिकडून आम्ही चालतोय आता. तर त्यामुळे काय ना की पालख्यांना घेऊन जायला बरं पडतं. गाड्यांची जास्त रहदारी नसते. सो त्यामुळे बेस्ट गोष्ट ही आहे. माझ्या मते अंदाजे 4 किलोमीटर आपण चाललोय. आणि सौराष्ट्रीय काठियावाड रेस्टॉरंटच्या इथे जरा थांबू. कारण 4 किलोमीटर चालल्यानंतर पाय जाम दुखायला लागले. अजून 1.5 किलोमीटर आहे जे पुढे चालायचं आहे. तिथे थोडंसं थंडा वगैरे पिऊ, रिफ्रेशमेंट करू. गेल्या टायमाला पण आम्ही इकडेच थांबलेलो. हा बाबू लेट आला आणि चालत चालतच आरती करायला लागला. स्पॉटला पोचलो मोठे बाबा मठाला आणि आरती चालू आहे आपली. आरती करूया आणि मग जेवायला जाऊया. मोठे बाबाच्या मंदिरातून आता सगळे निघालेत वावीकडे. 3:40 झाले.
वाटतं. 3:40 वाजता निघालोय, अजून 17 किलोमीटर काढायचे. नाश्त्याचा स्पॉट आला, नाश्त्यासाठी थांबलोय. नाश्ता आज भेल आहे वाटतं, भेल दिसते, भेल. कांदा टोमॅटो मार्के भेल आहे भाई, कांदा टोमॅटो मार्के. ओम साईराम. आज भेल भेल आहे भाई, भेल आहे. अक्षय भाई भेल बना रे, दीपक मामा, रमू दादा भेल वाटतोय. आज मंडळाने आम्हाला खायला काय दिली, भेल दिली आहे. किती हे होता, वरती होता. वैभव भाई भेल वाट रे भाई, भेल भेल भेल. लाले लाल टमाटर भेल. हा सगळा ग्रुप आहे आपला. तुम्ही एक सेकंड. 9:15 झालेत. म्हणजे आपण किती वाजता निघालेलो, आपण निघालेलो 4 वाजता आणि आता स्पॉटवर पोचतोय. म्हणजे पालखी निवाऱ्याला, वावीतल्या पालखी निवाऱ्याला आपण पोचलो. ये आपण फायनली 17 किलोमीटरचं अंतर काढलेलं आहे आणि आता आपण पोचतोय. म्हणजे समोर आपल्या गाड्या लागलेल्या आहेत, आपले साईसेवक बसलेले आहेत. रस्ता नवीन बनल्यामुळे ना सगळे एकदम वेगळं वेगळं दिसतंय. तर आता आपला रथ पण दिसलाय. आज आहे ना असं वाटतंय की आज क्राऊड कमी आहे, म्हणजे पालखींचा क्राऊड कमी आहे. नाही तर एव्हाना ना इकडे खूपच जास्त क्राऊड असतो. पंचरती करू बाबांची आरती, करू साईंची आरती, करू बाबांची आरती. होता होता हो माधव, हो वारवार हो माधव, साईर माधव, हो वारवार हो माधव. करुणिया शिरमान भाऊ अंबे आहे नारा. हो आरती माझ्या गुरुनाथा, माझ्या साईनाथा. माझाई तत्वाचा, माझाई तत्वाचा इतराता. साई साई बाबा, साई दिगंबरा, साई दिगंबरा. अक्षय रूपकारा, सर्वैना श्रुती तारा. आरोग्य तुम्हारा ऐसा ही मा. साधी नमावे. अनंता तुला ते कधी नमावे. अनंता मुखांच्या चिनेशेष गा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. स्मरावे मणिकात्मजानी प्रभावे. पुरावे तरी भक्तीसाठी स्वभावे. करावे जनाचारुणी मायताता. नमस्कार साष्टांग श्री